राजभाऊ जे म्हणतील ते धोरण, राजभाऊ जे बांधतील ते तोरण, त्या गोष्टी बोलू शकत नाही. हाच आहे कारण की या ठिकाणी जे कार्यकर्ते जे आहेत जंजाळ यांच्या समर्थनामध्ये घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी तर नवीन ट्विस्ट सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे आपण जर पाहिलं तर राजन जंजाळ यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतून माघार घेण्यात आलेली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ही बातमी जी होती ही वाऱ्यासारखी पसरली होती आणि त्यानंतर जंजाळ यांनी थेट जे संपर्क कार्यालय शिवसेनेचं त्या संपर्क कार्यालयातून थेट त्यांनी त्यांचं घर गाठलं आणि त्यानंतर त्यांच्या घराच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते हे जमा झालेले आहे. आपण या माझ्या पाठीमागं बघू शकता की हे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी जमा झाल्याचं चित्र आपल्या सध्याला पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर सध्या खासदार जे आहेत संदीपान भुमरे या ठिकाणी राजन जंजाळ जे आहेत जिल्हा प्रमुख यांची बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं या खिडकीतून आपण बघू शकता की या ठिकाणी त्यांची सध्या बैठक सुरू आहे. नेमकं काय चर्चा आहे, भुमरे नेमकं काय त्या ठिकाणी जे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांना फोनद्वारे त्यांनी संपर्क देखील केल्याची अशी माहिती मिळत आहे आणि त्यातून राजन जंजाळ जे आहे त्यांची मनधरणी करण्यात नाही आपल्या सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र हा सगळा खटापट जो होता हा सगळा महायुतीच्या जागा वाटपावरून झाला होता. कारण की काही काळाचं शिवसेनेचं जे कार्यालय जे आहे त्या कार्यालयामध्ये शिवसैनिकांकडून काही महिलांकडून गोंधळ त्या ठिकाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यानंतर हे सगळं वादंग जो होता हा समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बैठक जी होती पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती भारतीय जनता पार्टी असतील आणि जे शिवसेनेचे काही मंत्री असतील या ठिकाणी जी बैठक सुरू होती त्या बैठकीनंतर आपण त्या ठिकाणी युतीवर चर्चा सुद्धा त्या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र अंतिम निर्णय जो आहे मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट हे युती बाबतीत निर्णय घेणार आहे आणि आज रात्रीतूनच अशी ही माहिती समोर येईल असं देखील जे भारतीय जनता पार्टीचे किशोर शितळे असतील, आमदार संजय केनेकर असतील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र मग सध्या जर पाहिलं तर जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत राजन जंजाळ यांचं हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानकाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने हे युवा कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कार्यकर्ते बोलण्याच्या मनस्थिती नाही आहे. पण महत्त्वाचा विषय हाच आहे कारण की नेमकं एकीकडे युतीची घोषणा आणि दुसरीकडे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे नाराज झालेले. कारण की ज्यावेळेस शिवसेना ही फुटली होती त्यानंतर फुटल्याच्या नंतर त्यानंतर संजय शिरसाटेंच्या पाठीशी सोबत खंबीरपणे उभं राहणारे हे राजेंद्र जंजाळ होते. ज्यानंतर संजय शिरसाटे आमदारकी निवडून आले तर पहिला विजयाचा जो हार जो होता हा राजेंद्र जंजाळ यांनी शिरसाटांच्या गळ्यात घातला होता. पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर थोड्या दिवसानंतरच हे त्यांचा अंतर्गत जो वाद होता हा समोर आल्याच होता आणि त्यानंतर थेट आज राजेंद्र जंजाळ जे आहेत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं एक नवीन चर्चेला उधाण आलेलं आहे. पण त्यानंतर जर पाहिलं तर तत्काळ संदीपान भुमरे यांनी जंजाळची भेट घेण्यात आलेली. मात्र नेमकं या ठिकाणी राजेंद्र जंजाळ जे आहेत फोनवरती नेमकं कोणाशी संपर्क करताय का राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे यांच्याशी संपर्क करताय. मात्र या ठिकाणी पुन्हा आता समोरच येईल. पण सूत्रांच्या माहितीनुसार अशी की जंजाळ जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करताय असं देखील चित्र सध्याला पाहायला मिळतं. मात्र काही काळ जो पाहिला तर या परिसरामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाल्याचं पण पाहायला मिळतं. हाच आहे कारण की या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत जंजाळ यांच्या समर्थनामध्ये घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एक राजे जंजाळ जे हे नाराज असल्याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. मात्र त्यांच्या सोबत जे हे कार्यकर्ते खंबीरपणे या ठिकाणी उभा आहे कारण की निवडणुकीच्या काळामध्ये जे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी 30 वर्षात काम केलेलं आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी भावना ही ज्या कार्यकर्त्याकडून उपस्थित केलेली होती. आणि त्यानंतर आता या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी बघू शकता की हे सगळे जे कार्यकर्ते जे आहेत आपल्या लाडक्या नेत्याच्या समर्थनात घोषणाबाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र जर आपण तरी देखील काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. नेमकं आता काय सांगाल, आता तुम्ही या ठिकाणी आले आहात आणि समर्थनात घोषणाबाजी देखील करताय. बघू ना त्यांची मिटिंग म्हणजे काय होतं काय नाही बघू ना आता काही कळणार नाही ना. शिवसेना फुटली होती, शिवसेनेच्या फुटल्याच्या नंतर सगळं हे रोपटं जे वाढवण्याचं काम जंजाळ यांनी केलं होते वारंवार सांगतात. राजू भाऊने रोपटं वाढवलेलेच आहे आणि राजू भाऊला न सांगता जे जागा ठरवल्या जात्या त्याच्याबद्दल उठावे. पण जिल्हा प्रमुखाशिवाय होत नाही. बघू ना आता यांची मनमानी चालली आहे, बघू काय होतं काय नाही. मनमानी उत्तर मिळेल. नाही उत्तर मिळेल ना. नक्कीच
पण आता हेच एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी हाच आहे की कारण की काय सांगाल आता तुम्ही छातीशी धनुष्यबाण तुम्ही लावून आलेला आहात, समर्थन घोषणाबाजी करतायत. नेमकं आता नेमकं जंजाळ साहेब एकनाथ शिंदे साहेबांशी बोलता कोणाशी बोलता नेमकं काय चर्चा सध्या काय, पण तुम्ही आता त्याच्या समर्थनात तुम्ही या ठिकाणी जमा झाला. राजभाऊ जे म्हणतील ते धोरण, राजभाऊ जे बांधतील ते तोरण, त्या गोष्टीशी आम्ही बोलू शकत नाही. नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भावना आहे कार्य करण्याच्या बोलण्याच्या, कारण समर्थन पण मात्र नेमकं मध्ये चर्चा काय आहे त्यानंतरच आम्ही आमचं निर्णय किंवा आम्ही माध्यमांशी बोलू असं देखील या ठिकाणी सांगितलं तर मात्र हेच ते कार्यकर्ते जे आहे ज्यानंतर शिवसेना फुटली आणि ज्यानंतर यांना गद्दार म्हणून सुद्धा मोठेपणे ते सहन करावं लागलं. पण हे रोपटं जे वाढवण्याचं काम जे होतं राजेंद्र जंजाळ असतील त्यांचे सहकारी असतील यांनी ही शिवसेना या ठिकाणी वाढली. पण मात्र या जागा वाटपावरून कुठेतरी राजेंद्र जंजाळ यांना डावलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी माघार घेतल्याच्या नंतर कुठेतरी शिवसेनेला हा धक्काच बसल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र नेमकं चर्चेनंतर आता काय समोर येतं हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. स्टोरी.com साठी मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.